तर तुम्ही जसं की थंबनेल पाहिलंच आहे, खूप मोठी न्यूज आहे की MPSCची एक्झाम पोस्टपोन होऊ शकते की नाही, झाली आहे का, की त्याचे काही नोटिफिकेशन आले का. तर या व्हिडिओमध्ये सर्व माहिती भेटणार आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओत खूप बेनिफिट होणार आहे. तर मी या व्हिडिओ तुम्हाला म्हणणार नाही, कारण तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही एंडपर्यंतच बघणार आहेत. असे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात, म्हणजे जसं की MPSC पोस्टपोन कधी होणार आहे, काय नाही होणार आहे, एक तासाचे तुम्ही व्हिडिओ बघता त्यासाठी. मग तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बघता, लाईव्ह स्ट्रीममध्ये कमेंट्स करताय एवढे सगळे की खूप छान सर, तुम्ही खूप चांगला सपोर्ट करताय. एक तास तुम्ही व्हिडिओ बनवताय की MPSC पोस्टपोन होणार आहे, हे कारण देता, ते कारण देता, 100% कन्फर्म सांगता, जसं की तुम्ही आयोगाचे जावई आहात. तर अशा गोष्टी आहेत आणि तुम्हाला अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. मी एक क्लिकबेट हा व्हिडिओ आजच बनवला आहे की म्हणजे विद्यार्थ्यांचं किती डिस्ट्रॅक्शन आहे MPSCमध्ये. त्यांची प्रिपरेशन तर काही झालेलं नाही आहे, प्रिपरेशनचा पत्ता नाही आहे आणि मुलांना फक्त MPSC पोस्टपोन वगैरेच्या गोष्टींचे व्हिडिओ बघायचे आहेत. आता मी कोणालाही डिमोटिवेट किंवा कोणाला टार्गेट नाही करत आहे. तुमचं एका अर्थाने बरोबरच आहे की तुम्हाला पण न्यूज कळाली पाहिजे काय आहे एक्झॅक्टली, कारण तुम्ही पण माझ्यासारखेच एक विद्यार्थी आहात. मग यामध्ये आपला 1 तास डेलीचा आपण जो घालतो आहे लाईव्ह लेक्चर बघण्यामध्ये, ज्यांचं त्याच्यामध्ये सांगितलं आहे की MPSC कुठल्या प्रकारे पोस्टपोन होऊ शकते, आपण काय करूया, हे करूया, ते करूया वगैरे वगैरे. तर हे तुमच्यासाठी डिस्ट्रॅक्शन आहे, याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही आहे. मी लिहून देतो. हां, तुम्ही नोटिफिकेशनसाठी तुमच्या MPSCची वेबसाईट रेफर करू शकता. हे बघा, ही वेबसाईट आहे, लाईव्ह वेबसाईट आहे तुमच्यासमोर. याच्यावरती काय नोटिफिकेशन आहे तुम्हाला लगेच दिसून येणार आहे. पोस्टपोन झाली की तुम्हाला कळणारच आहे. आणि तसं पण काही जर तुम्हाला प्रोटेस्ट वगैरे करायचं आहे तुम्ही करू शकता ना. म्हणजे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम वगैरे बघणार, तुम्ही तुमचा वेळ घालता, डिस्ट्रॅक्शन किती आहे तुमच्या डोक्यात त्याच्यातूनच कळत आहे. त्या ठिकाणी तुम्ही करंट अफेअरचं रिव्हिजन करा, PYQs बघा, लेक्चर्स बघा. ते बघायचं नाही आहे आपल्याला फक्त कधी पोस्टपोन करायची, काय इश्यू चालू आहे, कुणाचं कुठे भांडणं चालू आहे. कमेंट्सवरती तुमचे रिकमेंट्स येतात की यांनी कसं असं बोललं सरांना, हे कसं बोलतात, ते कसं बोलतात. कशाला पडतं आहे, आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थीसारखं राहायचं. मला जास्त काही तुम्हाला मार्गदर्शन करायचं नाही, मी पण तुमच्यासारखंच एक आहे. तुम्ही जसं हा व्हिडिओ बघितला तसंच तुम्ही PYQचे पण व्हिडिओज बघा, त्यातून तुम्हाला बेनिफिट होईल की अशा पोस्टपोनच्या वगैरे न्यूजमधून बेनिफिट होणार. तुम्ही लक्षात, तुमचं आयुष्य तुम्ही बघा. मला फक्त सांगायचं एवढंच आहे की टाईम वेस्ट नका करू. आता जी 25 तारीख आहे त्याच्यासाठी प्रिपेअर राहा. MPSC पोस्टपोन व्हायचे चान्सेस आहेत, मी त्याला नाही म्हणते, कारण ते सगळ्यांचंच बरोबर आहे की एकाच दिवशी 2 एक्झाम कसे देऊ शकतात. खूप मुलं गरीब परिस्थितीतून या एक्झाम देत आहेत. एक्झामची फीस भरण्याचे सुद्धा मुलांकडे पैसे नसतात. ते आय नो, मला सगळं माहिती आहे गोष्टी ह्या. मग त्याच्यासाठी एक्झाम ही प्रत्येकाला देण्याचा हक्क आहे. म्हणून आपण एक्झाम पोस्टपोनसाठी थोडंसं विचार करू शकतो, पण त्याच्यातच पूर्ण वेळ घालणं हे योग्य नाही आहे. म्हणून तुम्ही तुमचा वेळ वाया नको घालू. हे कोचिंगवाले तुमच्यासाठी पैसे त्यांचा काही घेणं नाही तुमच्यासोबत, खरं सांगू तर. ठीक आहे, मी इथेच माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तयारी करत राहा, लेक्चर्स बघा, सगळे तुमची प्रिपरेशन चांगली ठेवा आणि नक्कीच अधिकारी बनून या व्हिडिओमध्ये कमेंट करा की हो सर, मी अधिकारी होणार आहे. धन्यवाद.